मित्रांनो, आता मला सांगा, चोरी करायची पण एक हद्द असते. आता हे याचे नटच घेतले चोरून. जर एखाद्याला गरजच पडली असती, तर म्हणलं असतं नागे भाऊ येताना नट आणा 4, तर मी 4 किलो नट आणून दिले असते त्याला. पण आज मा एवढा टाईम गेला का नाही की मी वावरात गेलो, पिंकर बदलले, 40 पाईप उचला लागते मग तिथे जाऊन. एवढं करून मी शेवटी 2 घंटे वावरात बसलो. बा म्हणलं पाणी काऊन नाही आलं, पाणी काऊन नाही आलं. 2-3 खेप ते ऑटो स्कॅन सर्च केलं, कॅमेरे सर्च केले धरणावरचे, सगळं पाहिलं. मग शेवटी मला कॅमेऱ्यातनी हे दिसलं. मी म्हणलं हे कसं काय झालं गड्या. आता त्या कॅमेऱ्यातनी नेमकं आता नट कोण काढले हे रेकॉर्ड केले जाते. मग त्याचा फोटो, नाव, गाव सगळं टाकतो मी त्याच्यातनी पद्धतशीर. मग भाऊ कोण काय म्हणते आता, आपलं काम हलकं नाही ना सगळं. पण मी एकदा डबल म्हणतो की वा असं आता हे नट चोराची काय बाब आहे राजा. मी आता डबल जाऊन 80 नवे आणले. काय सांगू तुम्हाला, ह्या छाटछूट गोष्टीतनी नाव खराब करावं नाही माणसानं कोण्या बी. एकदा तर मी काही करत नाही, आता घेतले तर घेतले जाऊ द्या. डबल लागले तर मला फोन करत जा की नागेश भाऊ आमचा व्हायरस संपला, आमचे नटच संपले, हे संपलं. मी देवा शपथ घेऊन देतो, मायच्यान घेऊन देतो. फक्त एकमेकाचं चोरून घेऊ नका, नुकसान करू नका, देवा शपथ. लय तपलीक होते माणसाले. वाशिमून या राजा बोंबलं ते पहा बरं, ते किती पान चालला आता. ठीक आहे का? पहा किती पान चालला आहे रे. काय करा माणसानं. अहो एक काम नाही राजा माया माग. हा झालं का?